हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आपण चाललो आहे नाशिकला. आता नाशिकला जायचं कारण असेल की 15 तारखेला माझा पहिला चित्रपट येतो ज्यात मी चांगली भूमिका केली आहे आणि त्या चित्रपटाचं प्रमोशन म्हणून काही पॉडकास्ट किंवा काहीतरी आहे, त्यासाठी आम्हाला प्रोड्युसर आणि डिरेक्टरने बोलवले. तर मी चाललो आहे आता. जाता जाता भरपूर कलाकार म्हणजे पिक्चरमध्ये जे जे माझ्यासोबत को आर्टिस्ट आहेत ते पण आपल्यासोबत असणार आहे, त्यांची पण ओळख करून देऊ. आणि खूप आनंद वाटतोय की फायनली आमचा पिक्चर थिएटरला येतोय. बसने जाणार आणि बस स्टॉप थोडा लांब आहे म्हणून मी माझा पुतण्या ओमला सोडायला घेऊन चाललो. तर हा आमचा बस स्टॉप आहे. इकडून बस येईन आणि तिकडं जाईन. सो चला, पण मी आज जाणार थोडंसं उलटं. तर ह्यांनी मला सोडलंय आणि आता मी चाललोय फलटणला. तिथं आहेत आलोक सर. फलटणला पोचल्यावरती रिक्षात बसलो आणि चाललोय आलोक सरांकडे तहसील ऑफिसला. तिथं आहेत आलोक सर. पोचलोय तहसील कार्यालय फलटणमध्ये आणि इथं भेटलं तर आलोक सर. आलोक सर, कसं काय आनंद होतो का ना पिक्चर रिलीज होतोय त्याचा? भरपूर आनंद होतो. त्या आनंदाच्या नावाखाली मी 1 लाख रुपयाची चेक देऊन टाकला. कोणाला गेला असंच. हा का? कोणाला पाहिजे असेल तर घ्या. आलोक सर आमच्या पिक्चरचे असोसिएट डिरेक्टर आहेत आणि आमचे मार्गदर्शक पण आहेत. आता आलोक सरांकडे आले. इथून आम्ही जाणार आहे सातारला आणि मग तिकडून जाणार आहे पुण्याला आणि पुण्यावरून नाशिकला. चला, हां बोला. फिल्म प्रमोशनला चालू. यस, पहिली फिल्म प्रमोशन. निघालोय सातारसाठी. आता आम्ही चाललोय सातारला. आम्ही आता सातारमध्ये पोहोचलोय आणि शुभांगीला आणायला चाललोय. तसं शुभांगीला सांगितलं नाही की मी आलोक सरांसोबत आहे म्हणून, पण तरी तिला माहित पडले. नाही पडलेलं माहिती. अभिनय उत्कृष्ट अभिनय नडतो असं नाही पडलेलं माहिती. तिला माहितीच नाहीये. पण तिला मी सांगितलं की मी पुण्याला आहे. तिला एक इंजेक्शन आले. बरं ठीक आहे, मग रिॲक्शन बघू. जर तिला माहिती असेल तर ती नॉर्मल रिॲक्शन देईल आणि तिला जर माहिती नसेल की मी यांच्या सोबत आहे आणि मी इकडे आलोय सातारला, तर मग रिॲक्शन ती वेगळी देईल. त्याच्यावर आपल्याला कळेल कशा रिॲक्शन देते, त्याच्यावरनं कळेल. चलो, माहितीये का, गंडवायची पण एक पद्धत असते. गंडवायची पद्धत काय? मी कोणालाही गंडवत नाही. मी एक सिंपल आणि चांगल्या गोष्टी सांगत असतो लोकांना. आयुष्यानेच तुला गंडवलं. हा, हे खरं आहे, आयुष्याने गंडवलं. हा, मातोश्री आहेत ज्यांनी फिल्म मध्ये माझ्या आईचा रोल केलाय. खरं तर ह्या आलोक सरांच्या माताश्री आहेत, पण पिक्चर मध्ये माझ्या आईचा रोल केल्यामुळे आता अर्ध्या इस्टेटीचा भागीदार मी आहे, हे कायम लक्षात ठेवा. आणि आजच जमीन घेतली नवीन घरांसाठी. गावाकडे नवीन घर बांधणार आहे, त्यासाठी आजच जमीन विकत घेतली. बरं झालं म्हणजे मी आलोय, मला कळलं की नवीन खरेदी झाली म्हणून. नाहीतर अवघड झालं असतं माझं. या माणसाने सगळं घेतलं असतं. जाऊ द्या, पण तुम्ही आहे ना माझ्यासोबत. सो आम्ही आलोय शुभांगीला घ्यायला. तुम्हाला माहिती आहे शुभांगी मॅडम, त्या पण या फिल्ममध्ये आहेत. खरं तर आमची ओळख या फिल्ममुळेच झाली आहे आणि आता आम्ही खूप एकत्र काम करत असतो सारखं. तिला माहीत नाही आहे की मी पण आहे या गाडीत, कारण माझं घर तिकडं. मी तिला सांगितलं की मी डायरेक्ट पुण्यात येणार आहे, पण मी इकडं आलो या आलोक सरांमुळे. आलोक सर म्हणले इकडे म्हणून इकडं आलो. आता आम्ही तिला घ्यायला चाललोय. आता तिचे रिॲक्शन आम्हाला बघायचे की मला बघितल्यावर काय रिॲक्ट करते हे बघायचे. फक्त शिव्या घातल्या तर आम्ही म्यूट करू. थांबली तिथं मला दाखवतो. हा, इथं थांबली. थोडंसं ब्लर होत असेल. इथे थांबली ती समोर. यस, या आपल्या मॅडम थांबलेल्या आहेत. आलोक सर, मला हा सकाळीपासून म्हणतोय पुण्यात आहे आणि आम्ही पुण्यात, तू आणि आलोक सर पुण्यात आलो की मला कॉल करा, भेटायला येतो ना. कुठं भेटला तू? काय म्हणलेलं मी तुम्हाला? तुम्ही पण नाही सांगितलं मला सर. काय सर, कशी मस्त जास्ती सारखी. बसा. तू फलटणला होता का सकाळपासून? हो, आलोक सरांबरोबरच फिरतोय सकाळपासून मी. सर, तुम्ही पण खोटं बोललाय माझ्याशी. चला बसा आता. येस, लॉक अनलॉक करा. बॅग टाक पाठीमागं, त्यांनी डिक्की काढली. येस, बसा. कैरी आणली तो यासाठी. बसा. चलो. आलोक सर, पैज हरला बरं का तुम्ही. काय मागाशी काय म्हणला होता की तिला माहिती आहे म्हणून? मी तिला आहे ना अभिनय सांगितलं होतं करायला. काय नाही अभिनय करायला सांगितला होता. तिला खरंच माहित नव्हतं. शुभांगी, मी तुला सांगितलं होतं का नव्हतं? सर, तुम्ही खोटं बोललाय. बस, माझ्या साईडने बोलायला पाहिजे होतं. मला तुम्ही बस, सांगायला बस. की प्रतीक प्रँक करतोय आणि तू सांगत आता राहा. मला सांग, तू तुला सांगत जर राहा. एवढ्या वर्ष एखाद्या माणसासोबत राहून तुला त्याची सवय नाही का आली? हा, पण म्हणजे जात असतो पुण्याला वारंवार. मला वाटलं घरात मी एवढं कुत्र्याचं पिल्लू आणलं ना,
तरी महिन्याभरात मी त्याच्या सवय ओळखतो. काय नाही काही सवयीचा विषय नाही. तुम्ही सुद्धा सवयीचा विषय नाही. पैज ना. ह्या माणसाने पैज लावली आणि हारल्यावर असं काहीतरी उदाहरण देत आहे. पैज हारलेला आहे माणूस, विषय संपला. पैज- नाही चला आता डायरेक्ट पुण्यात गेलो. ऑन रेकॉर्ड पैसा आहे का? तर ऑन रेकॉर्डच पैज आहे. ऑन रेकॉर्ड शूट केलं आपण मागाशी. मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही ब्लॉग बघा आता. हा, आपण पैज कशावरती हे ठरलं ना? हा पण ठरलं होतं की नाही आपण- की नाही. तिच्या रिॲक्शन वर ओळखायचं आपण. ओळखायचं, पण पैज कशावरती? काय कसं वाटलं तुला अचानक मला बघून? मला सरप्राईज मिळालंय. किती सरप्राईज? एवढं एवढं मग छान वाटतं की नाही छान वाटत? वाटतंय, मस्त अचानक सरप्राईज. आणि आम्ही दोघं सुद्धा त्या फिल्म मध्ये आहे, चांगल्या रोल मध्ये आहे. त्यामुळे आम्ही चाललोय प्रमोशनला. आम्हाला खूप आनंद होतोय. आणि तुम्ही पण जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तो सिनेमा बघा. त्याचं नाव आहे ट्रायंगल. चला आता जातो आम्ही पुण्याला. तिथून राहुल राजेला घ्यायचंय, प्लस अर्जुन सरांना घ्यायचंय जे की लीड करतायत फिल्म मध्ये, त्यांना घ्यायचंय. आणि मग आम्ही जाणार नाशिकला. शिवांगी म्हण का एकदा. सर तुम्ही फलटण मध्ये काय घेतलंय? जागा घेतली ना, तर बारामती मध्ये का नाही घेतली? बारामती मध्ये का घ्यायचं ते सांग. पाहिजे होती तुम्ही. नाही का घ्यायचं त्या, का घ्यायचं ते सांग की. बारामती डेव्हलप एरिया आहे. Developing. अजून 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 हे बघ, सोयी सुविधा आहेत. खूप सोयी खूप सुविधा सुंदर आहेत. शहर आहे. आहेत. ही सातारची मूळची, पण आता बारामतीच्या प्रेमात पडली. बरं ठीक आहे. शहर आहे ना, मला गावाकडे पाहिजे. सर काय तुम्ही बारामतीला जरा 2-3 दिवस फिरून बघा. हा काही गरज नाही. नाही तुम्ही बारामतीच्या प्रेमात पडला तर नाव बदला माझं. आम्ही फक्त साताऱ्याच्याच नाही, सातारा आहे चांगलं. साताराला आम्ही नाही म्हणत नाही, सातारा खूप चांगलं आहे. पण तुम्ही जे कंपॅरिझन करता बारामती सातारा, ते एकदा बारामतीला येऊन बघा. काय म्हणायचं मंडळी तुम्हाला? एकदा बारामतीला येऊन बघा आणि बघा मजा. आम्ही कम्पेअर करतच नाही कोणाला. कम्पेअर करताय तुम्ही. कारण आम्ही आमच्या भूमीत खुश आहे. 100% खुश आहोत. आम्हाला पण आवडते सातारा, पण तुम्ही नावं ठेवू नका ना दुसऱ्या भूमीला. कुठलं नाव ठेवले काय? त्यामुळे तुम्ही एकदा बारामतीला या आणि बघा काय बारामती. बस स्टँड वर उतरा, फक्त पाऊल टाका बस स्टँड वर. तुमचा feel येईल तुम्हाला. हा मस्त आम्ही बोगद्यातून बाहेर पडलोय. आणि हा एवढा मोठा पूल आहे, त्याच्यावर आम्ही आत्ताच चाललोय. खरंच खूप उंच पूल आहे हा. आणि तो आत्ताच नुकताच चालू झालाय. मस्त लोकेशन बघत आम्ही सगळे चाललोय. मस्त मजा येते का मंडळी तुम्हाला? खूप जास्त. चला. येस, ती बोलत नाही, ती लाजते. आणि एवढा सुंदर रस्ता. वा वा वा. तो आता भूक लागली आम्हाला सगळ्यांना. आम्ही तर जेवायला थांबलोय. आता इथे जेवण करतो. मस्त नॉनव्हेज खाणार आहे आज आम्ही सगळे. मला तर आता टिकरेल लागली जेवणाच्या आधीच. कसं काय बरं? चांगला असेल जेवण असं मला वाटतंय. सांगतो तुम्हाला झाल्यावर. मस्तपैकी जेवण करून आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला. चला. या माणसाला घ्यायला आलोय. गेला अर्धा तास झाला या माणसाला फोन करतोय. आता अरे तू माणसा आयुष्यात अरे बापरे, रिटर्न घरी जाऊन आलास का? काय भांडी घासून आलास का? चमचा वाटी राहिली म्हणून घासून आलास बाळा? अवघड ये तुझ्या डोक्यावर पाय ठेवून नारासारखं असं सोलतो असतं. तुला, हा? मी त्याला गप्पा मारल्या म्हणून तो आता गप्पा मारतोय. जाऊ द्या. कुठे थांबले माहितीये का? हॅलो, सो आलोय आम्ही राहुल राजांना घ्यायला. गेला अर्धा तास झाले वाट बघितली या माणसाची. आणि हा माणूस आहे. अरे तुला किती वेळ शोधला? अर्धा तास झाला वाट बघितली. मग काय? हा अर्धा तास झालं ब्रिज खाली थांबवलं म्हणतोय. पुढं बसा सर. बघितलं का? राजे आले का नाही, त्यांना सिंहासन द्यावं लागतं ना, आम्हाला पाठीमागं बसावं लागतं. म्हणून राजे आले आणि मी बसलोय पाठीमागच्या सीट वरती. राजांची तेवढी इज्जत ठेवावीच लागेल आम्हाला. होय राजे? हा राजे बोला काहीतरी मागं. येस बॉस. अच्छा चालू आहे का हे? हा थँक्यू सो मच प्रतीक सर, तुम्ही जे हे डेडिकेशन दिलंय आमच्यासाठी आणि ही सीट जी आम्हाला नको होती ती खाली करून दिली ते आम्ही आयुष्यात विसरणार नाही. हे खूप मोठे उपकार आहेत तुमचे आमच्यावर. आता आम्ही चाललोय अर्जुन सरांना घ्यायला आणि तिथून आम्ही आता चाललो नाशिकला. कुठे गेले सर? तिकडे लांब गेले सर. हे आहेत आमच्या फिल्मचे लीड अर्जुन सर. नमस्कार.
कसे आहेत तुम्ही? मस्त आम्ही निवांत. हे अर्जुन सर आहेत. आता आम्ही यांना थोडासा काहीतरी झाल्याबद्दल त्यांनी गाडी घ्यावी लागली. थोडासा इश्यू झाल्याबद्दल त्यांनी स्वतःची गाडी घेतली आणि आता आम्ही निघालोय नाशिकला. त्या दिवशीच एक जण गेले. चला अर्जुन सर कसे आहेत तुम्ही? दोन गाड्यात असल्यामुळं आम्हाला काय मजा मस्ती करता येत नाही आहे, म्हणून आम्ही चहा पे चर्चा म्हणून एका ठिकाणी थांबलो आहे आणि तिथं उद्या सर आपले राहुल सर पॉडकास्ट घेणार आहेत, त्याचीच थोडीशी चर्चा चालू आहे. पण सर इतके हुशार आहेत की आम्हाला शेवटपर्यंत त्यांनी प्रश्न काय विचारणार आहेत ते अजिबात सांगत नाही आहेत. फायनली पहाटेच्या 5 वाजलेत आणि आम्ही पोचलो नाशिकमध्ये. सगळे झोपलेत. आलोक सरांनी कमीत कमी 14 तास गाडी चालवली कंटिन्यू. सगळे झोपलेत. मी आणि आलोक सर दोघेच जागे आहोत. झोप आली. हा राहुल आता झालाय अभिनय बघा. अभिनय बघा जागा झालाय. आता पोचलोय आम्ही. जे स्क्रीनवर करायचे ते इथं करतो. झोपणार आहे मस्तपैकी आणि मग सकाळी पॉडकास्ट प्रमोशन फोटोशूट सकाळी. चल गुड नाईट. फायनली गाईज पोचलोय आपण नाशिकला आणि पार्किंग मध्ये गाडी वगैरे लावली. पण आहे कुठं आपण जायचंय कुठं? आणि ही आमच्या प्रोड्युसर सरांची बलेरो आहे. अंधारात दिसत नसेल. चला आलोक सर चला. डिक्की वगैरे ठेवली. येस फायनली पोचला अर्जुन सर आपण. 5:15 वाजलेत. 5:15 वाजलेत. पोचलोय. चला आलोक सर काय काय पाहिजे तुम्हाला? खरे चला बस झालं झोपा. वाट बघत आम्ही दरवाजा उघडण्याची. स्ट्रगल दुसरं काय नाही. स्वतः पिक्चरची हिरो वाट बघत बसले. येस फायनली दार उघडले फायनली. चला काढा चप्पल काढा बूट काढा. इथंच काढावं लागणार आहे. सकाळ 5:30 वाजता आम्ही इथं पोहोचलोय. आमच्या टीमचे प्रोड्युसर DOP आणि सर्वात उठून आमचं स्वागत केलंय. अजून चेहरा नाही पाहिला. चेहरा नीट लक्षात. गुड मॉर्निंग. आता आम्ही झोपतो आणि सकाळी आम्ही जातो. कुठे नाही सांगा